नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हाला कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तळणीचे मोदक दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। सर्वप्रथम मी नारळ खरवडून घेतलेला आहे, गूळ घेतलेला आहे, वेलची पूड घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे, गव्हाची कणिक घेतलेली आहे आणि ही खसखस घेतलेली आहे। आता आपण खोबरं परतणार आहोत। हे पहा, मोदकाचं सारण बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण तूप घालणार आहोत। छोटेसे 2 चमचे तूप घाला। तूप विरघळलं की त्याच्यात आपण घेतलेली ही खसखस घाला। खसखसीमुळे उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक खूप छान लागतात। खसखस तडतडली की त्याच्यामध्ये खोबरं घाला। जेवढं तुम्ही खोबरं घेतलेलं आहे त्याचा निम्मा तुम्ही गूळ घेणार आहात। मी हे गूळ कापून घेतलेला आहे अर्धा वाटी, तोही घालायचा आहे। गॅस मंद ठेवा। छान एकजीव करून गूळ विरघळेपर्यंत खोबरं आपल्याला हलवायचं आहे, म्हणजे सारण छान होईल। तर आता मोदक बनवण्यासाठी आपण गव्हाची कणिक मळून घेणार आहोत। हे मी 2 बाउल भरून कणिक घेतलेली आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला। तेलाचं कच्चंच मोहन घाला, गरम करून घालायची गरज नाही। ते छान तेल चोळून घ्या कणकीला, म्हणजे मोदक खुसखुशीत होतील। आता थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक घट्ट मळायची आहे। चपातीसारखी सैल नाही मळायची, कारण आपण पाती लाटताना त्याला पीठ नाही लावणार, म्हणून आपण घट्ट कणिक मळून घ्या। आता मी कणिक मळून 5 मिनिटं ठेवते। तर हे पहा, आपली कणिक मळून तयार झालेली आहे। अशी घट्ट मळा। पहा, आता खोबऱ्यामध्ये गूळ छान विरघळलेला आहे। आता आपण ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत। मी बदाम आणि हे बारीक करून घेतलेले आहेत। तुम्हाला अख्खे आवडत असतील तर घातले तर चालतील। वेलची पूड घाला आणि छान मिक्स करून घ्या। आता आपलं सारण तयार झालेलं आहे। पहा, रंगही छान आलाय। एक 5 मिनिटं गार करून देऊया आणि लगेच मोदक करायला घेऊया आपण। पहा, आपली कणिक मळून 5 मिनिटं झालेली आहेत। खूप छान भिजलेली आहे। आता आपण छोटेसे गोळे करून घेऊया आणि त्याची लाटी लाटून मोदक तयार करूया। मी तुम्हाला एक लाटी लाटून मोदक बनवून दाखवत आहे। पहा, अशी लाटी लाटून घ्या। खूप पातळ करायची नाही आणि खूप जाडही ठेवायची नाही। आपल्या पुरीपेक्षा थोडीशी पातळ लाटायची आहे। त्याच्यात तुमच्या आवडीनुसार जास्त कमी सारण भरा। चारी साईडने असं बंद करून घ्या। हा मस्त शेप येतो। पहा, मोदक छान तयार झालेला आहे। आता सर्व मोदक आपण असेच बनवून घेणार आहोत। आता हे पहा, आपले सगळे मोदक बनवून झालेले आहेत। तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल तापलं की आपण मोदक तळून घेणार आहोत। तेल गरम झाले का काय ते कसं पाहणार, तर थोडासा गोळा टाकून पहा। छान गोळा वरती आलाय, म्हणजे तेल छान कडक तापलेलं आहे। गॅस मिडियम करा आणि सगळे मोदक छान तळून घ्या। मी तुम्हाला 2 मोदक छान तळून दाखवते। आता हे पहा, आपले सगळे मोदक बनून झालेले आहेत। तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल तापलं की आपण मोदक तळून घेणार आहोत। तेल गरम झाले का काय ते कसं पाहणार, तर थोडासा गोळा टाकून पहा। छान गोळा वरती आलाय, म्हणजे तेल छान कडक तापलेलं आहे। गॅस मिडियम करा आणि सगळे मोदक छान तळून घ्या। मी तुम्हाला 2 मोदक छान तळून दाखवते। पाहता मोदकांना छान बदामी कलर आलेला आहे, म्हणजे आपला मोदक तळलेला आहे। आता आपण तो काढून घेऊया। आता हे पहा, आपले मोदक सगळे तळून झालेले आहेत। आपण मैदा अजिबात वापरला नाही, तरी आपला मोदक एकदम खुसखुशीत झालेला आहे। पहा, किती छान झाले आहे। खाण्यासाठी आपले मोदक तयार आहेत।
हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।